श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता उद्या 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार हा आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार हे आलेले आहेत आणि उद्या शेवटचा आणि चौथा गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या या व्रताची पूजेची मांडणी करून आपण व्रत करत असतो, उपवास करत असतो आणि या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून होत असते आणि उद्या 18 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे. तर या व्रताचं उद्यापन आपल्याला उद्या करायचं आहे. तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे, नेमकं कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे, उद्यापनाचा शुभ मुहूर्त काय आहे आणि या व्रताचं उद्यापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजाही करत असतो. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उत्तर पूजा केल्यानंतर कलशावरील नारळ, तसंच तांदूळ, पैसे, सुपारी, विड्याच्या पानावरचं सर्व साहित्य याचं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपण जर मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांच्या व्रताचं उद्यापन योग्य पद्धतीने केलं तर यामुळे आपण केलेल्या या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि म्हणूनच आपल्याला योग्य पद्धतीनेच या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे. या व्रताचं उद्यापन करताना बऱ्याच महिलांकडून काही चुका या होत असतात आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या या व्रताचं संपूर्ण फळ हे त्यांना मिळू शकत नाही. त्यामुळे या व्रताचं उद्यापन आपल्याला योग्य पद्धतीने कसं करायचं आहे आणि तसंच पूजेच्या सर्व साहित्याचं आपल्याला व्रताचं उद्यापन केल्यानंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसंच यंदा 4 गुरुवार हे आलेले आहेत आणि जर तुमच्याकडून एखादा गुरुवार हा गेला असेल मासिक धर्मामुळे किंवा तुम्ही जर इतर कुठेतरी गावाला किंवा लग्नाला गेला असाल त्यामुळे जर तुमचा पहिला, दुसरा किंवा तिसरा यापैकी एखादा गुरुवार गेला असेल तर मग तुम्ही उद्यापन करू शकतात का? आणि तसंच जर तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता येत नसेल मासिक धर्मामुळे किंवा इतर काही कारणांमुळे तर मग तुम्ही उद्यापन कधी करू शकता याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही सुद्धा जर मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन हे तुम्हाला करावंच लागेल. तरच तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ हे मिळत असतं आणि तरच तुमचं व्रत हे पूर्णसुद्धा होत असतं. त्यामुळे या व्रताचं उद्यापन करणं खूपच गरजेचं आहे. तसंच जर एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा गेला असेल, एखाद्या गुरुवारी पूजेची मांडणी करून पूजा करता आली नसेल, मासिक धर्मामध्ये आपण कोणत्याही पूजेची मांडणी करत नसतो, तर तुमचाही जर मासिक धर्मामुळे एखादा गुरुवार गेला असेल किंवा इतर कुठल्या कारणामुळे तुमचा एखादा गुरुवार गेला असेल आणि या पूजेची मांडणी करून तुम्हाला जर पूजा करणं शक्य झालं नसेल पण तुम्ही उपवास हा तर या व्रताचा केलाच असेल तर यामुळे तुमचं हे व्रत खंडित होत नसतं. त्यामुळे जरी एखादा गुरुवार तुमचा राहिलेला असेल, गेला असेल मासिक धर्मामुळे किंवा इतर काही कारणामुळे तर तुम्ही उद्या शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकतात. एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा तर असं काही नाही. आपण उपवास या व्रताचा केलेला असतो गुरुवारी, त्यामुळे आपलं व्रत हे पूर्ण होत असतं, ते खंडित होत नाही. त्यामुळे तुम्ही उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या आणि चौथ्या गुरुवारी तुमचा जरी एखादा गुरुवार काही कारणास्तव राहिला असेल आणि तुम्ही उपवास केला असेल तर त्याचं उद्यापन तुम्ही उद्या करू शकतात. आणि जर समजा उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या या शेवटच्या चौथ्या गुरुवारीचं जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा बाहेरगावी जावं लागत असेल तर मग अशा परिस्थितीत तुम्हाला या व्रताचं उद्यापन करणं शक्य नसेल तर मग तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं तरी चालेल. उद्या जर तुम्हाला उद्यापन करणं शक्य नसेलच तरच मग तुम्ही पुढच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आणि ज्या महिलांना उद्या या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करणं शक्य असेल, भलेही मग तुमचा एखादा गुरुवार पूजेची मांडणी करून पूजा झाली नसेल पण तुम्ही त्या गुरुवारी उपवास केला असेल तर या व्रताचं उद्यापन तुम्हाला उद्याच करायचं आहे. तर आता इथे तुमची ही शंका दूर झाली असेल आणि या व्रताचं उद्यापन करण्यासाठी आपल्याला 5, 7, 9 किंवा 11 अशा संख्येने सुवासिनी महिला या बोलवायच्या आहेत. आणि जर तुम्हाला सुवासिनी महिला मिळत नसेल तर मग तुम्ही कुमारिकांना बोलवलं तरीसुद्धा चालेल. पण काही ठिकाणी 5, 7 किंवा 11 अशा महिला किंवा मुली मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे तर या परिस्थितीमध्ये तुम्ही किमान एक सुवासिनी किंवा एक कुमारी कन्या ही जरी तुम्हाला मिळाली तरीही तुम्ही तिचा मानपान हा करायचा आहे आणि तिची पूजा करून हे उद्यापन करायचं आहे.
म्हणजे फक्त एक सुवासिनी जरी तुम्हाला मिळाली तरी तुम्ही तिला बोलावून, तिला हळदी कुंकू लावून, तिच्या हातावरती एखादं फळ देऊन आणि या व्रताचं पुस्तक देऊन आणि त्या महिलेला दूध वगैरे काहीतरी खायला देऊन, किंवा जर तुम्हाला जेवणासाठी बोलवायचं असेल तर तुम्ही जेवणासाठी सुद्धा त्या महिलेला बोलावू शकता आणि तिची पूजा करून तुम्हाला त्या महिलेला जेवण द्यायचं आहे आणि त्यानंतर तिचा नमस्कार सुद्धा अवश्य करायचा आहे। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे उद्यापन जरी केलं तरी सुद्धा चालेल। हे उद्यापन फक्त तुम्ही अगदी मनापासून करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला या व्रताचं फळ नक्कीच मिळेल। आणि जर तुम्हाला एकही महिला, सवाष्ण महिला मिळत नसेल तर मग तुम्ही एक कुमारिका बोलावून तिला जेवण देऊन किंवा तिला काहीतरी खायला देऊन, तिची हळद कुंकू लावून पूजा करून आणि एक फळ देऊन किंवा दूध देऊन आणि हे पुस्तक देऊन, किंवा जर तिलाही तुम्ही जेवणाला बोलवलं असेल तर तिला जेवण देऊन या पद्धतीनं या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि तिचासुद्धा तुम्हाला नंतर नमस्कार करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही एक सवाष्ण महिला किंवा एक कुमारिका बोलवून या पद्धतीने या व्रताचं उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल। तरीही तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल आणि या व्रताचं उद्यापन सुद्धा आपल्याला योग्य वेळेमध्येच करायचं आहे। जरी तुम्ही या व्रताच्या पूजेची मांडणी सकाळी केली असेल किंवा संध्याकाळी केली असेल तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचं उद्यापन हे संध्याकाळीच करायचं आहे। संध्याकाळची वेळ ही अतिशय शुभ असते आणि संध्याकाळी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते, त्यामुळे आपल्याला या व्रताचं उद्यापन हे संध्याकाळी 6 वाजेपासून ते 7:30-8 वाजेपर्यंतच्या या काळामध्ये करायचं आहे। ज्या महिलांना आपण या उद्यापनासाठी बोलवत असतो तर त्या महिला साक्षात लक्ष्मी मातेचंच रूप असतात आणि संध्याकाळी जेव्हा त्या आपल्या घरी येतात तेव्हा साक्षात लक्ष्मी माताच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। लक्ष्मीचंच आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि त्या महिलांना आपण लक्ष्मीचंच स्वरूप मानून त्यांची पूजा करून त्यांचा मानपान करत असतो, त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे संध्याकाळचं वातावरण हे सुद्धा खूप छान प्रसन्न होत असतं। देवी लक्ष्मीसुद्धा यामुळे प्रसन्न होते आणि साक्षात लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं, त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच या व्रताचं उद्यापन करा। सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये किंवा दुपारी भर दुपारी उद्यापन हे तुम्ही शक्यतोवर करू नका। संध्याकाळच्या वेळीच अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे आणि म्हणून संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातलं वातावरण हे संपूर्णपणे प्रसन्न ठेवायचं आहे आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी हे उद्यापन कराल तर तेव्हा तुमच्या घरातील सर्व दरवाजे, खिडक्या या तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये आपल्याला लाईट हा चालू ठेवायचा आहे, कारण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आणि त्यामुळे आपल्या घर हे आपल्याला संपूर्णपणे प्रकाशमान करायचं आहे आणि आपल्या घरात स्वच्छता आणि शांतता ही सुद्धा ठेवायची आहे, कारण जिथे उजेड असतो, शांतता असते आणि स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि चिरस्थायी वाससुद्धा करत असते। त्यामुळे संध्याकाळी या व्रताचं उद्यापन करताना या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी अवश्य घ्यायची आहे। तर याप्रमाणे या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे। याप्रमाणे या व्रताचं उद्यापन केलं की आपल्याला पूजा ही दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची आहे आणि त्यासाठी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जिथे तुम्ही या व्रताच्या पूजेची मांडणी केली आहे तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि सर्वात आधी दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि देवीची हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवीची आरतीसुद्धा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून देवी मातेला क्षमा प्रार्थना करायची आहे की हे माते, जर आमच्याकडनं तुझी पूजा करताना काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर। आमच्या हातून कळत नकळत जर काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर आणि हे देवी आई, तुझे वास्तव्य आमच्या घरामध्ये कायम राहू दे। तुझा वास, तुझी कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव राहू दे। अशी नम्र भावे आपल्याला मनोभावे देवी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या पूजेची मांडणी आपल्याला उचलायची आहे आणि यामध्ये आपण कलशावर जो नारळ ठेवलेला आहे तर तो नारळ उचलायचा आहे आणि तो नारळ फोडून आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे किंवा मग तुम्ही हे नारळ वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता। आता काही जणांना वाटेल की आपण या नारळाची लक्ष्मी स्वरूप मानून पूजा केलेली आहे, तर हा नारळ आपण फोडून तो कसा काय खायचा? तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा नारळ एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात किंवा हे नारळ तुम्ही एखाद्या बागेमध्ये किंवा तुमचं जर शेत असेल तर त्या शेतामध्ये तुम्ही लावून त्याचं वृक्षारोपणसुद्धा करू शकतात। तर यामध्ये तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत असेल आणि तुमच्याकडे ज्या पद्धतीने या नारळाचा उपयोग केला जात असेल त्या पद्धतीने तुम्ही या नारळाचा उपयोग करायचा आहे। त्याचप्रमाणे या कलशामधील पाणी जे आहे तर ते आपल्याला तुळस सोडून इतर झाडांना घालायचं आहे आणि तसंच हेच पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये थोडं शिंपडायचं सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे या पूजेमध्ये आपण तांदूळसुद्धा वापरत असतो। तर हे तांदूळ आपण पहिल्या गुरुवारपासून तर शेवटच्या गुरुवारपर्यंत
दर गुरुवारी तेच तांदूळ वापरतो. त्यामुळे जर ते तांदूळ खराब झालेले असतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घातलेत तरीसुद्धा चालेल. आणि जर ते तांदूळ चांगले असतील तर मग तुम्ही त्या तांदळाची खीर बनवायची आहे आणि घरातील सर्व व्यक्तींनी ती खायची आहे. त्याचप्रमाणे आपण कलशामध्ये सुद्धा एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं हे टाकत असतो आणि विड्यावर सुद्धा आपण 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी हे ठेवत असतो. तर ती सुपारी आणि ते 1 रुपयाचं नाणं आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि ती सुपारी तुम्ही इतर कुठल्या दुसऱ्या पूजेमध्ये वापरली तरीसुद्धा चालेल. आणि जे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते नाणं तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा मग ते 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी जी तुम्ही पूजेमध्ये वापरलेली आहे तर ती सुपारी आणि ते नाणं तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्या पूजेमध्ये वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि त्याचप्रमाणे विड्याच्या पानावरती तुम्ही इतर जे काही साहित्य ठेवलेले असेल तर ते साहित्यसुद्धा तुम्हाला पाण्यामध्ये निर्माल्य म्हणून विसर्जित करायचं आहे. जी काही पत्री, विड्याची पानं, फुलं तुम्ही या पूजेमध्ये वापरलेली आहेत तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायची आहेत. त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी देवी मातेची ओटी भरत असतो आणि जर तुम्ही आधीच्या गुरुवारी जर देवीची ओटी भरली नसेल तर आता उद्या शेवटच्या गुरुवारी देवी मातेची ओटी नक्की भरा. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खणा नारळाची किंवा साडी चोळीची ओटी भरू शकतात आणि त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य हे ठेवायचं आहे. मग तुम्ही या ओटीमध्ये फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही नारळ, तांदूळ, वेणी, गजरा, बांगड्या आणि शृंगाराचं सामान हे जे आहे तर ते सुद्धा तुम्ही या ओटीमध्ये ठेवू शकतात. आणि उद्यापन झाल्यानंतर या ओटीचं आपल्याला काय करायचं आहे तर या ओटीमध्ये जे काही साहित्य आपण वापरलेलं आहे तर ते सर्व साहित्य आपल्या घरातीलच सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालेल किंवा जर मग तुम्हाला एखाद्या गरजू किंवा गरीब महिलेला या वस्तू जर द्यायच्या असतील तर तुम्ही या वस्तू तिला दिल्यात तरीसुद्धा चालेल. आणि आपण जो काही देवीला मुखवटा घातलेला किंवा दागिने घातलेले असतील तर तेच दागिने, तोच मुखवटा आपण पुढच्या वर्षीसुद्धा वापरायचा आहे आणि त्यासाठी तो आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे. आणि पूजेमध्ये जी काही फळं आपण ठेवलेली असतील तर ती फळं आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी मिळून प्रसाद म्हणून खायची आहेत. तर या पद्धतीने पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्यांचं योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ हे नक्कीच मिळेल आणि आपल्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं योग्य वेळेमध्ये सांगितल्याप्रमाणे उद्यापन करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.